सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळतो आणि त्या उपचारापोटी मिळणारी औषधं बनावट असतील तर? होय, नागपूर आणि वर्ध्यानंतर बीडच्या सरकारी रुग्णालयात देखील बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं वास्तव उजेडात आलंय आणि बनावट औषधं पुरवणाऱ्या कंपन्या आणि एजन्सीचं जाळं देशभरात पसरलंय। धक्कादायक बाब म्हणजे जिथे जिथे बनावट औषधांचं प्रकरण समोर आलंय तिथे आरोपी म्हणून त्याच कंपन्यांची नावं पुन्हा पुन्हा समोर येतात। त्यामुळे कंपन्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होतोय। अजिथ्रोमायसिन 500 mg निमोनिया अथवा घशाचा संसर्ग किंवा त्वचा रोगासंदर्भात झालेल्या इन्फेक्शनसाठी आपल्यापैकी अनेकांना डॉक्टरांनी ही गोळी दिली असेल आणि याच अजिथ्रोमायसिनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण ठणठणीत बरे सुद्धा झाले असतील। मात्र याच अजिथ्रोमायसिनचा बनावट गोळ्याचा पुरवठा शासकीय रुग्णालयात केला असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा। मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत रॅकेट। गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारी यंत्रणांना वर्षभरानंतर जाग। उघडा डोळे बघा नीट। होय, सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सरकारमधील प्रत्येकानं ही बातमी उघड्या डोळ्यानं नीट बघण्याची गरज आहे। कारण सरकारी रुग्णालयात अजिथ्रोमायसिन सारख्या महत्त्वाच्या औषधांचा बनावट पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे। बीडच्या अंबाजोगाईमधल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका रुग्णाला अजिथ्रोमायसिनचा डोस देण्यात आला। औषध घेतल्यानंतर त्या रुग्णाला रिॲक्शन आली। या प्रकरणामध्ये औषध आणि अन्न प्रशासन विभागानं चौकशी सुरू केली आणि रुग्णाला दिलेलं अजिथ्रोमायसिन हे बनावट असल्याचं उजेडात आलं। SRT मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते अजिथ्रोमायसिन कंटेंटचं आहे, अँटीबायोटिक। याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये एजिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, कारण याच प्रकरणी विविध ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत आणि त्या दृष्टीने अंबाजोगाई येथे सुद्धा आपण FIR दाखल केलेला आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि बनावट अजिथ्रोमायसिनचा पुरवठा कोल्हापूरमधील विशाल एंटरप्राइजेस या एजन्सीकडून झाल्याचं तपासात समोर आलं। सर, एजन्सी कुठल्या आहेत, जे गुन्हे दाखल झाले ती मंडळी कुठली आणि ह्या एजन्सी कुठून काम करतात? त्यांच्यात विशाल एंटरप्राइजेस म्हणून एजन्सी आहे जे कोल्हापूरचे, त्याचप्रमाणे ॲक्वॅटिक बायोटेक म्हणून एजन्सी आहे भिवंडीची आहे, त्याचप्रमाणे फार्मासिस्ट बायोटेक कंपनी आहे आणि काब्रिज जेनरिक हाऊस म्हणून आहे। अशा 4 एजन्सी आहेत, जे एक मीरा रोड ठाण्याचे आहे ज्यामध्ये सुरेश पाटील व इतर मेयर त्रिवेदी म्हणून असे आरोपी आहेत। यातल्या कुठल्या आरोपीला सर आपण ताब्यात दिले? अजून तरी नाही आहे, सदरील याच्यासाठी पथक गठन केलेलं आहे, प्रायमरी लेवलला तपास चालू आहे। बनावट औषधांचा पुरवठा बीडप्रमाणेच नागपूर, वर्धा, भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयात देखील झालेला आहे। नागपूरमधील शासकीय रुग्णालयात 6,92,000चा बनावट औषधांचा पुरवठा। नागपूरमध्ये रिक्लॅव 625 या औषधांचा बनावट पुरवठाही करण्यात आलाय। 4 कंपन्यांच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर वर्ध्यामध्ये अजिथ्रोमायसिनचा बनावट पुरवठा करण्यात आला होता। बनावट औषधांच्या 1,80,000 गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता। 8 ते 10 महिने रुग्णांना बनावट औषधं पुरवली गेल्याचं या तपासातून निष्पन्न झालंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून 10 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली। बनावट औषधांचं सेवन आजार बरा करण्यापेक्षा मृत्यूला कसं जवळ आणतं हे डॉक्टरांकडूनच ऐकूया। ह्याचा डोस जर व्यवस्थित नसेल, प्रॉपरली जर घेण्यात नसेल आलं तर त्याच्या म्हणजे स्टमक वगैरे अल्सर म्हणा किंवा गॅस्ट्रायटिस म्हणा किंवा काही रिॲक्शन, कधी रिॲक्शन येते, त्याचं अंगावर सूज येणं म्हणा, साईड इफेक्ट बी असतात। जसं चांगलं असतं तसं वाईट पण असतात प्रत्येकाचं। हे प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे। आजकाल आपण पाहतो बरेचसं मेडिकलवर असं डायरेक्टली ते लोक जातात मेडिकलवर आणि औषध घेऊन येतात,
त्याच्यामुळे पण बरेचसं त्याचं साईड इफेक्ट आमच्याकडे बरेच लोक येतात, डोस प्रॉपर घेत नाहीत, एक डोस खातात दुसऱ्या दिवशी येतात, मग त्याचा असा साईड इफेक्ट शरीरावर होतोच काही ना काही. वर्षभरानंतर बनावट औषधांच्या पुरवठ्यासंदर्भात बातम्या समोर आल्यानं विरोधकांनी सरकारवरती कमिशनखोरीचे आरोप करायला सुरुवात केली आहे. तर ह्यामध्ये मला वाटतं की कमिशनखोरी वाढल्यामुळे आता लोकांच्या जीवनाशी खेळ सुरू झालेला आहे. पैशासाठी माणसाची किंमत, पैशापुढे माणसाची किंमतच राहिली नाही, माणसाच्या जीवाची किंमत राहिली नाही. आणि आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. आम्ही किती काही वाकडं करायचा प्रयत्न केला की आम्ही पैसे देऊन सही सलामत सुटू, अशा प्रकारची हिंमत राज्यामध्ये आता वाढीस लागली आहे. त्याचं ते उदाहरण आहे. अनेक ठिकाणी आता नागपूरमध्ये झालं आहे, अंबेजोगाईमध्ये झालं आहे, कुठे बीडमध्ये झालं असेल, गडचिरोलीत झालं असेल. बोगस औषधी, कंपन्यांची औषधी देणं, अशा माणसाला फासावर लटकवण्याची हिंमत असली पाहिजे शासनामध्ये. बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे. मी ही 1.5 वर्षापूर्वी रेस केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टममध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेलो. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात बोलतो. हे परत आलंय कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्यूस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. धक्कादायक बाब म्हणजे बनावट औषध पुरवठा प्रकरणामध्ये काही ठराविक कंपन्यांचीच नावं समोर आलेली आहेत. आणि या कंपन्यांमध्ये कोल्हापूरची विशाल एंटरप्राइजेस, सुरतमधली फार्मासिक्स बायोटेक, भिवंडीमधली ॲक्विटीज बायोटेक तर मीरा रोडमधली काबीज जेनेरिक या कंपन्यांचा समावेश आहे. आता प्रश्न हा आहे की बनावट औषध प्रकरणात वारंवार त्याच कंपन्यांची नावं समोर येत असतील तर संशयाला वाव आहे. डोक्यावर कुणाचा वरदहस्त असल्यामुळे या कंपन्या किंवा एजन्सीज रुग्णांच्या जीवाशी खेळत होत्या आणि नफेखोरीमधला हा मलिदा कुणाकुणापर्यंत पोहोचत होता. या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळणार की बनावट औषध पुरवठ्याचं नवं प्रकरण उजेडात येण्याची आणखी वाट पाहत राहावी लागणार, हे काळच ठरवेल. बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.